the administrator of Komnirat to stop the illegal construction of MRF shed going on based on the complaint filed by one Mr. Vishnu Naik. I am representing the Ram Taleshwar Devasthan. I filed my वकालतनामा आणि हांवें इंटरवेंशन घातलेलें आयज त्या प्रोसिडिंगाक आणि आर्ग्युमेंट जाले आमचे टू एन एक्सटेंड देवळाक कशें डिसएडवांटेज जातली ताची पोल्युशन कितें जातलें ते सगळ्या पॉयंटाचेर आर्ग्युमेंट जावन ती स्टॉप वर्क ऑर्डर कंटिन्यू केल्या टील फर्दर ऑर्डर आणि आता कोर्टान नेक्स्ट डेट दिल्या 4 तारखेर 4:45 त्या दिसा आमी रिप्लाय फायल करपाचे आणि सगळ्या पॉयंटाचेर मेरिटार आर्ग्यू करून मागीर कोर्ट एडमिनिस्ट्रेटर कितें ते डिसायड करता. सर कितले दीस एक्शन केल्ली आसा सद्या कितें म्हणा कितले दीस एक्शन केल्ली आहा टील फर्दर ऑर्डर Okay. एक्झॅक्ट पिरियड Period घालून ना. टील फर्दर ऑर्डर. ओके व्हॉट विल द फर्दर प्रोसिजर ऑन दॅट नाउ इट विल आमच्या माझ्या क्लायंटाच्या देवस्थानाच्या म्हणण्याप्रमाणे टोटल MRF शेडाचे कन्स्ट्रक्शन इलिगल चालला एज पर माय क्लायंट. ओके जरी तेंच्याकडे ते टेक्निकल अप्रुव्हल आसा त्याच्या ते टेक्निकल अप्रुव्हल असले म्हणून जायना. बिल्डिंग रेग्युलेशन्साचे सर्टन रुल्स असतात ते तुवें फॉलो करूकूच जाय. टेक्निकल क्लियरन्स आसा जाल्यार सुद्धा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डायरेक्टर ऑफ पंचायतीचे सो ते फुल कन्स्ट्रक्शन इलिगल. तर PCBचे म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्डाची NSC ना. इट इज अ वॉटर कॅचमेंट एरिया. दोंगरावरसून उदक येता आणि थंय सगळे थ्रू थंय तर MRF बांदीत जाल्यार कचऱ्याचे उदक कंटॅमिनेटेड सगळे सकयल येतले आणि ते रिजर्वियरांसून रिवर मांडोवीन वतले. तशेंच शेतांनी वतले एग्रीकल्चर हे जातले आणि बाय फोर्स इलिगल कन्स्ट्रक्शन कोणेच करचें न्ही आणि हे बाय फोर्स इलिगल कन्स्ट्रक्शन करता अशें म्हाजे क्लायंटाचें म्हणणें आसा देवस्थाना कमिटी. सर जशें तुमचो क्लायंट म्हणटा की सगळे इलिगल कन्स्ट्रक्शन आसा जाल्यार ऑन वॉट बेस यू वर शोइंग दॅट पेपर्स की सगळे परमिशन आसा द हिल कटिंग परमिशन जाय आसा हिल कटिंगाचे परमिशनूच ना अंडर सेक्शन 71(7)(a) ऑफ टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट तुका परमिशन जाय आणि इवन तेंच्यांनी जे पळय टेक्निकल क्लियरन्स प्रोड्यूस केला तेतून पासून तशें आसा की तुवें सगळीं परमिशनां घेवंक जाय आणि मागीरूच ते टेक्निकल क्लियरन्स इफेक्टान येता. हिल कटिंग वर्ड खंयच्याच परमिशनान तेंच्या ना. तेंच्यांनी पंचायतीन दाखोवचें हिल कटिंग खंयच्या तरी परमिशनान आसा म्हणून. सर एक प्रश्न जो जागो तेंच्यांनी पयलीं नोटिफाय केलो आणि थंयसर MRF शेड घालपाचो आसलो मागीर कोम्युनिटी कडसून जो सर्वे नंबर जो आसा तो चेंज केलो आनी कन्वर्ट दॅट सर्वे नंबर पार्ट ह्या का घातलो. ना कितें केलें तेंच्यांनी टेंडर काडलेलो दुसऱ्या सर्वे नंबरार. Yes. ते टेंडर आहलो 90 days व्हॅली. ते टेंडराचेर तेंच्यांनी वर्क ऑर्डर काडलेली. तो टेंडराचो पिरियड सोंपलेले आसतना फ्रेश टेंडर फ्लोट केल्या शिवाय हेंच्यांनी पयलीं काडलेली वर्क ऑर्डरूच एमेंड केली आणि एडिशनल वर्क ऑर्डर काढून वो सर्वे नंबर नवो घातलो आणि न्यू सर्वे नंबर दुसऱ्या एका घातलो तेंच्यांनी. बट तशें करू शकतात ते करूंक शकना. यू हॅव टू रिफ्लोट द टेंडर. देर इज अ प्रोसिजर न्ही गव्हर्मेंट टेंडर कसो आता तो टेंडर फ्लोट करून जाय बिडर्स येवंक जाय मागीर तो लोवस्ट बीड दिता तेणे एक्सेप्ट करून मागीर ताची एक्सेप्टन्स जाल्या उपरांत वर्क ऑर्डर काडूंक जाय. ओके सो देर इज अ प्रोसिजर फॉर इट. सो तरी पंचायत अप्रोच करता इलिगल क्लायंट आमच्या देवस्थानाच्या क्लायंटाच्या म्हणण्याप्रमाणे ती इलिगल कन्स्ट्रक्शन करता परमिशनां ना न्ही. सो इट इज अ वेग टॉपिक कशें न्ही आय मेकिंग दॅट हे पण इलिगल बांदता म्हणजे इलिगलिटीक सपोर्ट करता अशें जाली ना पंचायत. पंचायतीक कितें जालां हायकोर्टान पेटिशन चलता. सो ते पेटिशनान तांकां डायरेक्शन आसा MRF शेड बेगींतल्या बेगीन बांदा. सो आपलो जीव सेव करपाक पंचायत मेळटा त्या जाग्यार इलिगली बांदून ते करूंक सोदता पूण केलें म्हणून जायना. यू हॅव टू सी अदर टॉपिक्स ऑल्सो एस्पेक्ट्स ऑल्सो. कंटेमिनेट जाता उदक कंटेमिनेट जाता. आमचें मेन म्हणजे थंय राम तलेश्वर म्हणून तळें आसा ते कंटेमिनेट जाता न्ही. हेचे खातीर हे सगळो ड्राय आनी वेस्ट गार्बेज थंय सेग्रिगेट जातलो एंड इट्स ओपन. खंय तशें बरयल्लें ना की इट इज वॉटरप्रूफ की उदक लागचें ना तेका. सो दोंगरा वचून उदक जे देंवता ते कचऱ्याक घेवन सकयल देंवतले. खंय तांचो असो रिपोर्ट ना. त्या खातीर पोल्युशन कंट्रोल बोर्डाची NOC मॅन्डेटरी आसली ती ना. So time means they don't have any permission, any NOCs for the work. एनी म्हणा हांव टेक्निकल क्लियरन्स एज पर नोटिफिकेशन तेंच्यांनी डायरेक्टर ऑफ पंचायतीचे घेतला पण टेक्निकल क्लियरन्स घेतल्यार सुद्धा तेंकां आनीक थोडी परमिशनां घेवची पडटा एज पर बिल्डिंग रेग्युलेशन. परत हिल कटिंग करताले 17(a) TCPचे घेवचे पडटा ते घेवंक ना अंडर सेक्शन 17(a). सो परमिशनां घेतल्यार ती फूल एंड कन्क्लुझिव्ह ना तेंची इनकम्प्लीट परमिशनां आसा त्या खातीर ते कन्स्ट्रक्शन इलीगल. हायकोर्ट ऑर्डर खंयच म्हणना की द कॉस्ट ऑफ लायफ अगेन्स्ट पिपलाच्या लायफाची जर आनी ऑर्डर कन्स्ट्रक्ट करा म्हणून खंय बिल्डिंग रेग्युलेशन वायलेट करून लोकांचो जीव त्रासान घालून कन्स्ट्रक्शन उदक कंटेमिनेट करून MRF शेड हाडल्याच्या नेक्स्ट टू एक व्हाळ व्हांवता ते उदक डायरेक्ट मेन रिवरीक मेळटा. त्यांच्या म्हणणा प्रमाणे ती व्हाळ खंय फाटल्या वाटेन आसा. पळय जरी ते म्हटले तरी ड्राय वेस्टाक शेड करतात ते म्हटले तरी ते ड्राय वेस्टाक करता करता ते मागीर पावसान तेजे कितें जातले ड्राय कचऱ्याचे
तो कचरो खंय तरी वेट प्लांट म्हणजे कितें जाणा इन शॉर्ट ड्राय आनी वेट गार्बेज आहा पळय ती सेग्रिगेट जातली सो दोनूय गार्बेज आसतली थंय तेंचो खंयच रिपोर्ट ना की बाबा ते वॉटरप्रूफ न्हू उदक वयल्ले आयल्ले ताका लागून आसतना पयसून वतले अशें ना उदक थ्रू शेड फ्लो जातलें आनी तुमी जर सायट पळयशात जाल्यार सायटी कडसून 50 मिटराचेरूच थंय कॅनल आसा पळय जे उदक पूल कसो आसा आनी पुला पसून दर्याक वता रिजर्वेराकसून तुमी सायट पळयले आसतली सो फाटल्यान खंयच ना ते वॉटर फ्लोचो चॅनल आहा उदकाचे खंयच कॅनल आहा सो हितून एमआरएफ शेड्यूल दोनूय आहा ते वेट अँड ड्राय सेग्रिगेट जावंक जाय सेग्रिगेट जावं बिकॉज जेन्ना आमी सरपंचाक जेन्ना प्रश्न केलो तेन्ना सरपंचान आमकां ओन्ली ड्राय वेस्ट सेग्रिगेट जातली ऍक्च्युअली एमआरएफ शेड म्हणजे दोनूय सेग्रिगेट जाता वेस्ट मॅनेजमेंट प्लॅना प्रमाणे करप ते वेस्ट मॅनेजमेंट आसता पळय पीसी पोल्युशन एनवायरमेंट एक्टा अंडर सो तूं वेट आनी ड्राय गार्बेज थंय सेग्रिगेट करूंक जाय वेट एके कडेन आनी ड्राय म्हणून तो एमआरएफ प्लांट न्ही तुम्ही घराघरांनी सुद्धा दुसऱ्या एरियांनी जे कोयर काढून भोंवता पळय गार्बेज कलेक्शन ते पयशात जाल्यार तुम्ही 2 कंटेनर आसता वेट गार्बेजाक सेपरेट आनी ड्राय एका सेपरेट सो ते सेग्रिगेट करचे पडटा ते एके कडेन जाय या थँक्यू अमर आयज जे हियरिंग आसली एमआरएफ शेड्यूचेर कितें डिसिजन तुमचो कोर्टा तर्फे जाल्लो कोर्टाचें डिसिजन म्हणजे एडमिनिस्ट्रेटरान तांकां जितकी परमिशन आहा पळय ती दाखय म्हणलेली आमच्या लॉयरान क्वेश्चन केल्लें ते प्रमाणे सो तेंचे कडेन कांय परमिशनां तांकां दाखोवंक नासली एनओसी बी मागलेली ती आनी थोडे कितें एडमिनिस्ट्रेटरान रिकॉर्ड केलें तेंचे हें सो तांकां सांगलां की 4 तारखेर सांजचे 5 कितें परमिशन आहा तेंचे कडेन आयज तेंचे कडेन सांगली तेंचे कडेन प्रोड्यूस करपाक जावंक ना सो तांकां सांगलां 4 तारखेर हाडून दाखय म्हणून तशी कोमनिदाची एनओसी आज कोमनिदाची कडेन नासली पण पंचायतीची फायली घातली सो त्या एडमिनिस्ट्रेटरान सांगलां की तांकां फायली घेवन तुमचे कडेन आहा ती घेवन यात म्हणून सो मॅटर 4 तारखेर डिसायड जातलो कितें तो सो एडमिनिस्ट्रेटरान तांकां एज पर लिगल कितें आहा पळय कायद्या भायर तें सगळें तांकां दाखोवन दिलेलें आनी 4 तारीख मेरेन तांकां सांगलां की तुमचें हें तर कायद्यान दिसता तुमकां आहा तें तेच्या ऑब्जर्वेशना प्रमाणे ते तुमी 4 तारखेर रिप्लाय फायल करा आयज तेंचे कडेन तें हें कांयच ना